नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अमेरिकेतली बिलिंग सिस्टीम म्हणजे आपण एखाद्या मॉलमधून सामान घेतल्यानंतर त्याचं बिल कसं करायचं आणि कुठल्या प्रकारे बिल करायचं ह्याचा माहिती तुम्हाला आज दाखवते. अमेरिकेतल्या बिलिंगच्या पद्धती मला खूप चांगल्या वाटतात, कारण ते आपल्या वेळही वाचवतात आणि कामही पटकन होतं. त्यातल्या इथे बिलिंगसाठी 2 पर्याय आहेत. पहिलं म्हणजे कॅशियर काउंटर, म्हणजे आपण एखादं सामान घेऊन रांगेत उभं राहिल्यानंतर स्टोअरचा कर्मचारी ते सामान स्कॅन करतो. आपण कार्ड, मोबाईल किंवा कॅशने पेमेंट करू शकतो. आणि खरं तर हा पर्याय जनरली मोठ्या प्रमाणात वस्तू असतील तर लोक वापरतात. आणि दुसरा आणि आपला वेळ वाचवणारा पर्याय म्हणजे सेल्फ चेकआउट. आपल्याकडे सामान कमी असेल आणि आपल्याला वेळ जेव्हा वाचवायचा असतो तेव्हा हा पर्याय इथे सर्वोत्तम आहे. इथे आधी आपल्याला मेंबरशिप कार्ड स्कॅन करावं लागतं. ते कार्ड स्कॅन केल्यानंतर आपण ज्या ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूला एक युनिक असा बारकोड असतो. तो बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या वस्तूची किंमत, क्वांटिटी आणि वजन जे आहे ते त्या समोरच्या स्क्रीनवर डिस्प्ले होते. तिथे डिस्प्ले झाल्यानंतर आणि आपलं सामान सगळं झाल्यावर आपण तिथे पेमेंटचा पर्याय आपल्याला येतो. आपण इथे मोबाईलने किंवा ऑनलाईन किंवा ह्यानी कार्डने पेमेंट करू शकतो. आणि त्यानंतर हे असं कागदी बिल जे आहे ते आपल्याला इथे जनरेट होतं. म्हणजे आपलं, आणि त्यातही इथे काही आपल्याला अडचण आली बिलिंग सिस्टीममध्ये तर कॉस्कोचे कर्मचारी तिथे आपल्याला मदतीसाठी असतात. आणि बाहेर पडताना जर आपल्याला एखादी वस्तू नको असेल किंवा त्यात काही फॉल्ट असेल तर तुम्ही ती इथे रिटर्न करू शकतात. बाहेर जाताना कॉस्कोचे हे 2 कर्मचारी इथे दारात उभे असतात. म्हणजे आपण जे काही सामान घेतलंय किंवा ज्या काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का, किंवा त्यातल्या एखाद्या वस्तूचं बिलिंग राहिलं आहे का, किंवा एखाद्या वस्तू दिसतीये पण ती कार्टमध्ये नाहीये हे ते चेक करतात आणि सगळं सामान तपासून मग तुम्हाला तेथून बाहेर जाऊ देतात.